गुजरातपासून दिल्लीपर्यंत 627 किलोमीटर अंतरचा भाग हा अरावली पर्वत आहे आणि आपल्या निसर्गाने पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत हा डोंगर वसलेला आहे। त्या डोंगर सरकारला मान्य नसून त्यांनी सुप्रीम कोर्टात दावा केला होता की जे 100 मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर आहेत ते अरावली पर्वत मानले जाणार नाहीत आणि सुप्रीम कोर्टाने या याचिकेला बरोबर सिद्ध केलेलं आहे। नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटने आपल्या धाव घेतली सुप्रीम कोर्टात की असे करू नका, कारण की 100 मीटरपेक्षा कमी असलेले डोंगर अरावली रांगेत 90% आहेत आणि 10% फक्त उंच डोंगर आहेत। त्यांनी सांगितलं की हा खूप महत्त्वाचा भाग आहे अरावली पर्वतातला, जो पाणी साचवतो, जीव जंतू प्राणी सर्व त्यात राहतात आणि गुजरात ते दिल्लीपर्यंत हा जर डोंगर फोडला तर पूर्ण वाळवंट होईल, पाण्याचे स्रोत नाहीसे होतील, वन्यजीव नाहीसे होतील आणि सगळं दुष्काळासारखं किंवा वाळवंटासारखं रेगिस्तान होऊन जाईल। तर अरावली पर्वत सध्या धोक्यात आहे बघा। आणि ह्याच्या मागं आपलं सरकार, मोदी सरकार आणि अडाणी ग्रुपचे अडाणीचे मालक जे सिमेंटचा त्यांचा व्यवसाय आहे आणि हे सर्व पर्वत ते नाहीसे करणार आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी। सगळ्या जनतेला सांगणं आहे की आपला अरावली पर्वत हा धोक्यात आहे, सर्वांनी लवकरात लवकर ठोस पावलं उचलली पाहिजेत हा पर्वत वाचवण्यासाठी। तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा।